भारतीय संविधान लोक महोत्सव BS4 आणि अमरावती जिल्ह्याचं हे क्लस्टर अधिवेशन अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आपण सगळे लोक या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या अधिवेशनाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर जाकीर खान सलाम खान सर आणि ज्यांच्या अध्यक्षतेत हे अधिवेशन होऊ घातलं आहे असे माननीय प्रदीपजी बनसोडे, उपसंचालक प्रशिक्षण निदेशालय बामसेब, ज्यांनी प्रस्तावना केली अशा डॉक्टर जयश्री इंगळे, अध्यक्ष बामसेब, सविता कठाणे, रश्मीजी खाडे आणि माझे सन्मित्र सतीश डोंगरे सर, व्यासपीठावर उपस्थित सगळे गणमान्य आणि या सभागृहामध्ये ज्याचा जागर करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत अशी सगळी प्रबुद्ध सुबुद्ध अशी मंडळी. खरं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे संविधान जर भांडवलदारांच्या हातात जर गेलं, भारतीय राज्यघटना जर भांडवलदारांच्या हातात जर गेली तर तुम्हाला गुलामगिरीतच मरावं लागेल. आणि त्याचं या वाक्याचं, बाबासाहेबांच्या वाक्याचा अनुभव आपण आज घेतो आहे. आजच्या आपल्या अधिवेशनाचा जो काही प्रमुख विषय आहे, संपूर्ण राष्ट्रकरणाशिवाय राष्ट्र, हाच ब्राह्मणवाद्यांचा पोकळ राष्ट्रवाद हा पहिल्या सत्रामधला विषय आहे. आणि भांडवलदारांची गुलामी राष्ट्राला रसातळाला नेईल हा देखील आपला दुसऱ्या सत्राचा विषय आहे. दोनही विषय महत्त्वाचे आहे. संविधानाची गाणी आपण खूप गातोय, ती गाणी आपण गायलीच पाहिजे, परंतु नुसतं गाणी ऐकून आपल्याला थांबता येणार नाही. कारण की घटनाकारांना जी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची संकल्पना त्या काळामध्ये मांडली ती पूर्ण झाली का याच्यासाठी आपल्याला आपण चिंतन करण्याची आज अत्यंत गरज आहे. मला असं वाटतं की आम्ही भारतीय लोक म्हणून किंवा इथे उपस्थित असणारे सगळे लोक, आपले धर्म वेगवेगळे असतील, पंथ संप्रदाय वेगवेगळे असतील, असू दे, आपले धर्मग्रंथ वेगळे आहेत, पंथ वेगळे आहेत, परंतु धर्म हा आपल्या घरामध्ये, परंतु जेव्हा राष्ट्र, सार्वभौम राष्ट्राचा विचार येतो तेव्हा भारतीय राज्यघटना आणि संविधान हा आपला प्रमुख धर्मग्रंथ असला पाहिजे. आणि दुर्दैवानं आज संविधान हा आपला प्रमुख ग्रंथ राहिलेला नसून धर्माच्या नावाखाली चाललेली जी काही विधानं आहेत किंवा जी विदारक परिस्थिती आहे या दुफळीमध्ये आपण विभागल्या गेलेलो आहोत. आपण पाहिलं पाहिजे की सामाजिक समता, आर्थिक समता आणि राजकीय समता, सामाजिक लोकशाही, राजकीय लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीच्या अनुषंगाने हीरक महोत्सवी वर्षाच्या नंतर किंवा हीरक महोत्सवी वर्षात आपण किती प्रगती केली याचं आत्मचिंतन अशा अधिवेशनामधून होण्याची नितांत गरज आहे. सामाजिक न्यायाच्या संदर्भात आपल्या भारत देशाची काही फार चांगली परिस्थिती नाही. या सभागृहामध्ये सांगताना मला त्याची अजिबात खंत वाटत नाही की सामाजिक न्यायाच्या संदर्भात आपण प्रचंड मागासलेले आहोत. जी कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आली आणि बाबासाहेबांनी किंवा घटनाकारांनी सामाजिक न्याय मिळावा म्हणून जे प्रयत्न केले, तर आजच्या भारतीय समाजामध्ये आरक्षणाच्या विषयीची अतिशय संकुचित अशा प्रकारची धारणा आपल्या भारतीय समाजाची आहे. हजारो वर्षांनी पीडित असलेल्या समाजाला
जर समान संधी देऊन जर उपयोग होत नसेल तर त्याला विशेष संधी दिली पाहिजे, हा अतिशय योग्य विचार आहे. म्हणून विशेष संधी या मागासलेल्या, ज्यांचं शोषण झालेलं आहे, अशा उपेक्षित वर्गाला आरक्षणाची जी काही बाब आहे ती लागू केली. वास्तविक आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे, परंतु झपाट्याने या सामाजिक मुद्द्याचं राजकीयकरण आपल्या लोकांनी करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर काय झालं आहे की दुफळी निर्माण झालेली आहे. आम्ही त्यांना आरक्षण दिलं ना, झाला सामाजिक न्याय मिळाला त्यांना. अहो, सामाजिक न्यायाची संकल्पना मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचं काय करायचं, तर स्वातंत्र्य, समतेचा आणि बंधुतेच्या संदर्भात सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्ष्यात विचार करत असताना आपण खूप मागे आहोत, हे देखील आपण ध्यानात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य आपल्याला कितपत मिळालेलं आहे, बोलण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कितपत आहे. भारतीय राज्यघटनेने ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला त्या चौकटीत दिलेल्या आहेत, त्या चौकटीत दिलेल्या गोष्टींचा जे काही हक्क दिलेले आहे, त्या जबाबदारीची जाणीव इथल्या नागरिकाला कितपत आहे याच्यावर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असतं. आणि सामाजिक न्यायाच्या उद्देशाने, सामाजिक लोकशाहीच्या उद्देशाने, आर्थिक लोकशाहीच्या उद्देशाने किंवा राजकीय लोकशाहीच्या उद्देशाने, राजकीय न्यायाच्या उद्देशाने जेव्हा आपण पुढे जाऊ आणि एक सर्वसमावेशक अशा प्रकारची समता खऱ्या अर्थानं प्रस्थापित करू, तेव्हा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उद्देश सफल झाला असं आपल्याला म्हणता येईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. या सगळ्या परिप्रेक्ष्यात आज आपण जर विचार जर केला तर कायद्यासमोर सर्व समान आहेत असं घटनेमध्ये लिहिलेलं आहे. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, हे तत्व आमच्यासाठी अगदी प्रमाण आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर भांडवलदारांसाठीचा वेगळा कायदा आहे, वेगळी व्यवस्था आहे, वेगळी संरचना बळवाटाकडून सरकार करू पाहते आहे, राज्य करू पाहते आहे. घटना समितीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा राज्य कसं असलं पाहिजे, नागरिकांचे हक्क आणि अधिकार आणि जबाबदारी काय असली पाहिजे याची देखील चर्चा त्या घटना समितीमध्ये झालेली होती. परंतु आपण आपले हक्क मागतोय, परंतु जबाबदारीचं भान आपल्या भारतीय समाज मनाचं सुटत चाललेलं आहे. म्हणून लोकशाही धोक्यात येते. त्याची चित्र आपण आजूबाजूला पाहतोय, समाज माध्यमामध्ये पाहतो, आपल्या समाजामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या अंगानं आणि राजकीय न्यायाच्या अंगानं आपल्याला पुढे जायचं असेल तर काम करण्याची गरज आहे. राजकीय न्यायाच्या संदर्भात आपली आज काय परिस्थिती आहे? जेव्हा घटना समितीमध्ये चर्चा झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25पासूनच 30पासूनच त्याच्या आधी जवळपास स्वतंत्र मतदारसंघाची किंवा राखीव मतदारसंघाची अशा प्रकारच्या मागणी केलेली होती. आणि गांधीजीमध्ये आणि डॉक्टर आंबेडकरांमध्ये प्रचंड मतभेद झाले या मुद्द्यावरून. गांधीजी ते मानायला तयार नव्हते की आपण एकाच सामाजिक या दृष्टिकोनातून आपण जे काही मागासलेला वर्ग आहे त्यांना आपण समोर आणू. दोघंही आपापल्या जागी योग्यच होते. परंतु डॉक्टर बाबासाहेबांचा आग्रह झाला, पुणे करार झाला, त्याचा देखील प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवरती मोठ्या प्रमाणात आहे. कारण की गांधीजींना हे नंतर कळून चुकलं की डॉक्टर बाबासाहेब बोलत होते ते योग्य होते आणि नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधींनी हे बाबासाहेबांना बोलून दाखवलेलं आहे. बाबासाहेबांची भूमिका अत्यंत न्यायपूर्ण भूमिका, कारण की बाबासाहेबांना त्याचे तडाखे बसलेले होते इथल्या समाजव्यवस्थेचे, जे त्यांना जो काही त्रास सहन करावा लागला होता. आणि हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जो हा आपला अल्पसंख्याक आहे, मूलनिवासी आहे, जो दलित आहे, पददलित आहे, जो ज्यांनी उच्चवर्णीयांनी ज्यांच्या शोषण केलेलं आहे, हा वर्ग जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर सगळ्या धर्मग्रंथांचा आणि सगळ्या तत्त्वज्ञानाचा बाबासाहेबांनी अभ्यास करून एक जी काही तत्त्वज्ञान मांडलं भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, ते अपूर्व असं तत्त्वज्ञान आहे. परंतु आपण चुकतो. राजकीय न्यायाच्या संदर्भात जेव्हा ही मागणी झाली तेव्हा स्वातंत्र्यानंतर त्याची देखील परिस्थिती
काही भूषणावह नव्हती. आम्हाला राखीव मतदारसंघ मिळाले, परंतु राखीव मतदारसंघामध्ये जे प्रतिनिधित्व मिळालं, व्यक्ती म्हणून, प्रतिनिधित्व म्हणून, नागरिक म्हणून जो कोणी व्यक्ती त्या जागेवरून निवडून येत होता, तो कुणाचा तरी दार्जिना होता, पक्षाचा दार्जिना होता. आजही आपण पाहतो, म्हणजे कुठल्या रेजिमची इथं स्पष्ट असा उल्लेख करायला हरकत नाही. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पहा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे लोकप्रतिनिधी या राजकीय स्वातंत्र्याच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत, ते बरोबर इथल्या राज्यसत्तेने आपल्या गळाला लावलेले आहेत. फार कमी प्रतिनिधी उरले होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं नागरिक म्हणून आणि राज्यघटनेचा जागर खऱ्या अर्थानं पुढे चालवलेला. हे असं नसतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला राखीव मतदारसंघ दिला म्हणून तुम्हाला राजकीय न्याय मिळाला अशातला भाग नसते. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीचा त्याच्यामध्ये किती प्रमाणात परिपोष झाला, ते किती प्रमाणात झिरपलं, ते देखील पाहावं लागतं. आज परिस्थिती बिकट आहे. संसदेमध्ये बसणारे आपल्या विचाराचे लोक कोण आहेत त्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आणि पक्षीय ध्येय धोरणांनी त्यांचा पूर्णचा पूर्ण कब्जा घेतलेला आहे. पक्षाला धोरण नसावं अशातला भाग नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये तर विरोधी पक्ष नसावाच अशा प्रकारच्या वल्गना मारल्या जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या सोबत विरोधी पक्षाचं हे प्रमुख काम असतं. परंतु 100% अशा प्रकारची घोषणा देणारे पक्ष जेव्हा विरोधी पक्षाला संपवू पाहतात, त्यांचा आवाज दाबवू पाहतात, तेव्हा भारतीय राज्यघटना धोक्यात आल्याचं हे लक्षण आहे, हे आपण समजलं पाहिजे. आपण जर जागे राहिलो नाही तर आपली परिस्थिती पुढच्या काळामध्ये अत्यंत बिकट होत जाणार आहे. आपण पाहतो आहे की सामाजिक न्यायाच्या संदर्भात फक्त आम्ही आरक्षण दिलं म्हणून त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, परंतु याच्यामध्ये दुसरंही आत्मचिंतन करण्याची गरज आहे की या आरक्षणाचा लाभ घेऊन एक विशेष अशा प्रकारचा मध्यमवर्ग आपल्यामध्येच तयार झालेला आहे. आणि त्या मध्यमवर्गाने खऱ्या अर्थानं जबाबदारीचा आणि भान आणि जाण ठेवून माझ्यापेक्षा खाली असणाऱ्या जो शोषित पीडित आहे त्या वर्गाला त्याचं हात पकडून पुढे नेण्याचं जे भान आहे ते देखील आपलं सुटलेलं आहे. म्हणून यामध्ये असं देखील असं दिसतं की एका जातीमध्येच वर्गवाद तयार झालेला आहे. आणि तो वर्गवाद आर्थिक नीतीवर आधारित आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि हे जे काही छुपे ज्या भानगडी आहेत, छुपे जे आपले झगडे लावून दिलेले आहेत, या सत्ताकारणांपासून आपण सावध असलं पाहिजे. ज्या घटनेचा, ज्या लोकांचा, ज्या नागरिकांचा, त्या देशातल्या जी काही एक संविधानिक चौकट आहे त्याच्यामध्ये काम करण्यासाठीचा दबाव नसेल तर निश्चितच ते संविधान कुचकामी ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, स्पष्टपणे म्हणाले होते की हे संविधान फार चांगलं संविधान आहे, परंतु नालायक लोकांच्या हातात जर हे संविधान गेलं तर या संविधानाचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. आणि संविधान एखादं वाईट असेल पण ते प्रामाणिक लोकांच्या हातात असेल तर ते संविधान चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडणी केलेली होती. प्रामाणिक आणि अप्रामाणिक असा जो वर्ग आहे त्याच्यामधला कुठल्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे हेच भारतीय राज्यघटनेची चौकट आपल्याला शिकवते. परंतु आपण देखील कुठे भरकटलेलो आहोत. आणि हे भरकटलेपण घालवण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम हा जो भाग आहे हा अत्यंत कळीचा मुद्दा घातलेला आहे. त्या मुद्द्यावरती नंतर मी येतो. परंतु जेव्हा घटना समितीमध्ये बाबासाहेब काम करत होते आणि मोतीलालजी नेहरू, पंडित नेहरूंचे वडील, त्यांच्याकडे काही काम होतं, परंतु त्यांच्या काही प्रकृतीच्यामुळं बाबासाहेबांच्याकडे काही एक काम आलं
तेव्हा बाबासाहेबांना या भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही आर्थिक नीती आहे ती आर्थिक नीती अशा प्रकारची असावी की ती पुढच्या सत्ताधाऱ्यांना बदलवता येणार नाही, अशा प्रकारची द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ बायलॉज यानुसार त्यांना करायची होती. परंतु 300च्या वर सभासद असणाऱ्या परिषदेमध्ये बाबासाहेब अल्पसंख्याक होते, बहुसंख्याकांचा प्रभाव त्याच्यावरती होता आणि इथली अर्थनीती कधीही बदलता येणार नाही, ती घटना दत्त असेल, कुठलंही शासन जर आलं तर त्याला ही अर्थनीती बदलवता येणार नाही. म्हणून आपण जेव्हा समाजवादी दृष्टिकोन स्वीकारला, पंडित नेहरू समाजवादी विचाराचे होते, तेव्हा आपण जो काही दृष्टिकोन स्वीकारला आणि मिश्र अर्थव्यवस्थेची नीती स्वीकारली, ती बदलून नंतर जागतिकीकरणाच्या गॅट कराराच्या या सगळ्या अनुषंगानं आपण 91-92 पासून पाहतोय की कशी परिस्थिती आज विपरीत परिस्थिती झालेली आहे. मिश्र अर्थव्यवस्था अगदी भांडवलदारांच्या हातात देण्यासाठीचा हा गॅट करार आणि जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचे संदर्भ पैलू आपण 91च्या संदर्भात आणि स्वातंत्र्यानंतर जे काही समाजवादी दृष्टिकोनानं ठरवलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जर तौलानिक चर्चा करायची झाली तर आपल्याला वरवर भौतिक प्रगती आपल्याला झालेली दिसते, परंतु प्रचंड प्रकारची विषमता या देशामध्ये, सामाजिक अंगाने आर्थिक अंगाने मोठ्या प्रकारची विषमता या देशामध्ये पसरलेली आहे. बंधूंनो, कोणत्याही देशाची जी काही विषमता आहे ती विषमता मोजण्यासाठीची एक संकल्पना आहे. जिमी अँड जिनी नावाची ती संकल्पना आहे आणि जिनी या परिमाणाच्या माध्यमातून एका देशात किती विषमता आहे हे मोजता येतं. हे परिमाण काय सांगतं की 100% म्हणजे परिपूर्ण विषमता आणि 0 म्हणजे समता. हे परिमाण जर आपण नजरेसमोर जर ठेवलं तर आताचा 2022चा रिपोर्ट असा सांगतो की भारत देशामध्ये 1913 साली जी काही विषमता होती ती 80 होती आणि आज जेव्हा 25 साली 24 साली जेव्हा त्याचं परिमाणानं भारतामध्ये असणारी विषमता मोजली तर ती 85वर पोहोचलेली आहे. 5% विषमतेमध्ये वाढ झालेली आहे आणि ही जी विषमता निर्माण झालेली आहे ती विषमता कोणाकडे? अल्पसंख्याकांकडे. दलित, ओबीसी हा जो सगळा पिछडा वर्ग आहे त्याच्यामध्ये या विषमतेचं ट्रान्सफॉर्मेशन या लोकांनी करून ठेवलेलं आहे, भांडवलदारांनी करून ठेवलेलं आहे. या सगळा दृष्टिकोन आपल्याला लक्षात घेत असताना आपल्याला पाहावं लागेल की आर्थिक नीतीच्या संदर्भात जे काही विचार बाबासाहेबांनी मांडलेले होते की अर्थनीती बदलवता आली पाहिजे, नाही, परंतु अर्थनीती बदलते आहे. फक्त भांडवलदारांच्या हिताची धोरणं इथे येते आहेत आणि या हिताच्या धोरणामुळं राष्ट्राची संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात एके ठिकाणी केंद्रित होते. घटनाकारांनी विकेंद्रीकरणाचं राजकारण त्याच्यामध्ये असावं, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने, आर्थिक न्यायाच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीने. परंतु जेव्हा आपण आज पाहतोय की काय परिस्थिती आपल्या याचे थोडे थोडे जर आपण नमुने जर पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की प्रचंड अशा प्रकारची विषमता आपण सध्या पाहतोय. भारतामध्ये पाहिलं तर 2007 साली ही मुद्दाम मी आकडेवारी याच्यासाठी मानतोय की 2007 मध्ये भारतामध्ये 7 अब्जाधीश होते आणि याची संख्या 2019 साली 102 अब्जाधीश भारतामध्ये तयार झालेत आणि 1921 साली 140 अब्जाधीश भारतामध्ये त्या मानांकनामध्ये आले. म्हणजे कोविडच्या काळामध्ये, फक्त कोविडच्या काळामध्ये 38 अब्जाधीशांची, भारतीय अब्जाधीशांची संख्या वाढलेली आहे. आणि वर्तमानपत्रात, वृत्तपत्रात आपण मोठं कॉलर टाईट करून म्हणतो, भूषणानं म्हणतो की आमच्या देशात इतके अब्जाधीश आहेत. जितके जे अब्जाधीश आहेत ते तुमच्या माझ्या शोषणावरती उभे झालेले आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण भरकटत चाललेलो आहोत.
एकीकडे देशामधल्या अब्जाधीशांची भांडवलदारांची संख्या वाढते आहे. हे कोण वाढते आहे? जी काही राज्यसंस्थेची, जी काही राज्याची जी काही धोरणं आहेत त्याचा हा परिणाम आहे. जागतिकीकरणाचा परिणाम आहे, खाजगीकरणाचा हा परिणाम आहे. आणि या दृष्टीनं विचार करत असताना आपल्याला पाहावं लागेल की जिकडे हे इकडे एकीकडे अब्जाधीश वाढतात आणि आपल्या याच्यामध्ये 10% जे काही लोक आहेत त्या लोकांच्या हातात भारताची 77% संपत्ती आहे. 10% लोकांच्या हातात, त्यातल्या 1% लोकांकडे तर 52% संपत्ती आहे. या संपत्तीचं जर सर विश्लेषण आपण करून गेलो तर 60% लोकांकडे म्हणजे तुमच्या माझ्यासारखे यांच्याकडे फक्त 77% संपत्ती आहे. सॉरी 4.7% संपत्ती आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की बहुसंख्य लोकांकडे फक्त 4.7% संपत्ती आहे आणि जे मोजके आहे, मूठभर आहेत, त्यांच्याकडे 77% संपत्ती आहे देशाची. ही देशाची संपत्ती तुमच्या माझ्या श्रमातून निर्माण झालेली संपत्ती आहे. आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या, निसर्गाने दिलेल्या याच्यातून निर्माण झालेली ही संपत्ती आहे. परंतु या आर्थिक शोषणाच्या धोरणांनी, भांडवलदारांच्या धोरणांनी त्याचं केंद्रीकरण करून हे अब्जाधीश तुमच्या माझ्या श्रमावरती, बुद्धीवरती हे पुढे गेलेले आहेत. भांडवलदारांचा वर्ग आणि शोषित पीडितांचा वर्ग म्हणजे एकूणच गरिबी आणि श्रीमंती याच्यामधली जर तफावत जर प्रचंड पाहिली तर गरीब होत चाललाय, श्रीमंत प्रचंड श्रीमंत होत चाललाय. अब्जाधीशांची संख्या भारतामध्ये का वाढते आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि आपल्या कॉलर टाईट आहे की आमच्या देशामध्ये इतके अब्जाधीश आहेत. आणि भ्रामक कल्पना अशी मांडल्या जाते की देशामध्ये रोजगार निर्माण झाले, अमुक निर्माण झाले. ठीक आहे, झाले असतील रोजगार निर्माण, परंतु जे काही रोजगार निर्माण झालेले आहेत ते शोषणावरती आधारित निर्माण झालेले आहेत. रोजगार मिळाले नाहीत अशातला भाग नाही. परंतु आताची बेरोजगारीची तुलना या रोजगाराशी करत असताना आपण त्याची आकडेवारी किंवा त्याचं जो काही विश्लेषण आहे ते आपण केलं पाहिजे. तळात जाऊन त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. जवळपास आज बेरोजगारीची संख्या 30 वर्षाच्या वर ही 35% पोचलेली आहे. जी बेरोजगारी काँग्रेसच्या काळामध्ये कमी होती, कुठल्याही एखाद्या रेजिमची स्तुती करण्याचा माझा उद्देश नाही, परंतु आताच्या काळामध्ये आव आणून सांगितलं जातं की हमने इतने रोजगार किए, इतने रोजगारों की उत्पत्ती की. हे 35% बेरोजगार प्रचंड प्रमाणात निर्माण झालेले आहे. याचं एक साधं आणि छोटं उदाहरण सांगतो. आर्थिक नीतीच्या संदर्भात जर आपण सजग नसलो तर प्रायव्हेटायझेशन कसं होतं, खाजगीकरण कसं आणि तुमच्या बोकांडी कसं बसतं आणि तुम्हाला मग हातपाय हलवायलाही जागा राहत नाही. फक्त आपल्या घरात किंवा कुठेतरी एखाद्या चौकावरच्या कोपऱ्यात फक्त संविधानाची गाणी गावीत, एवढं मर्यादित संविधान या लोकांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला सजग राहण्याची अत्यंत गरज आहे. बाबासाहेब म्हणाले की जो पेटून उठणार नाही, चिडून उठणार नाही अन्यायाच्या विरोधात, न्यायाची संकल्पना मांडत असताना अन्यायाच्या विषयीचा त्यांनी विचार केला, तेव्हा सामाजिक न्यायाच्या संदर्भात आपली काय परिस्थिती आहे. सामाजिक न्यायाच्या संदर्भात आज आपण जर पाहिलं तर SC ST आणि ज्या काही पिछड्या जाती आहेत त्यांच्यामध्ये महिला आणि बालकांच्या विरोधीच्या गुन्ह्यामध्ये 16% वाढ झालेली आहे. 16% वाढ इथे या महिलांच्या आणि बालकांच्या संदर्भात SC ST आणि OBCचा काही समूह याच्यामध्ये जर झालेली आहे, हे भयावह आहे. आणि या 16%ना वाढ झालेली आहे. ही 16% 4 वर्षातली वाढ आहे. आणि हे सत्ताधारी कितीही वल्गना करीत असले, आम्ही समतावादी आहोत, त्यांना असमतेचंच तत्व, खऱ्या अर्थानं विषमतेचंच तत्व इथं पेरायचं असते. आणि भारतीय राज्यघटनेने चौकटीत ते पेरू नये म्हणून आपल्या हाती
काही संविधानिक शस्त्र दिलेली आहेत. त्या शस्त्राचा आपण वापर केला पाहिजे. मग या 13% वाढ झालीमध्ये यांना न्याय किती लोकांना मिळाला, तर त्याचं प्रमाण देखील आपण पाहिलं पाहिजे की फक्त 30% लोकांना न्याय मिळालेला आहे, बाकीचे सुटलेले आहे. न्यायाच्या बाबतीत न्यायाची संकल्पना मांडत असताना भारतीय समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यात जो विषय होता की त्या मनामध्ये ती आर्थिक स्वतंत्रता, सामाजिक स्वतंत्रता, राजकीय स्वतंत्रता ती झिरपली पाहिजे. जो मनुवादाचा जो भुसा भरलेला आहे तो आपण खऱ्या अर्थानं काढण्यासाठी संविधानाच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांना प्रचंड कष्ट करून आणि घटनाकारांना प्रचंड कष्ट करून त्यांना तिथेही विरोधाचा सामना करून बरीचशी कलमं अशी आजही आपल्या हाती सुरक्षित ठेवलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलताना आपण पाहतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रचंड गडचेपी आहे. सतीश दादा, मला सांगायचं म्हणजे मी आवर्त घेतो. या संदर्भात विचार करत असताना आपल्याला हे देखील पाहावं लागेल की आर्थिक दृष्ट्या अर्थकारण हे सगळ्याच क्षेत्रावरती प्रभावी टाकणारं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अर्थकारणामध्ये वरवर आपल्याला आपण असं वाटतं की आपल्या भौतिक सुधारणा झाल्या, परंतु त्याचा बाकीच्या गोष्टीवरती आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो. या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना आपल्याला हे देखील पाहावं लागेल की आरोग्य आणि शिक्षण याचं प्रचंड खाजगीकरणच करून टाकलेलं आहे. म्हणजे WHO असं सांगते की आरोग्याच्या संदर्भात 1000 जर लोकसंख्या असेल तर तिथं साधारणपणे 5 डॉक्टरांची व्यवस्था असली पाहिजे. आपल्याकडे एकही नाही भारतामध्ये. एकच्या खाली आहो सर आपण. शिक्षणावरच्या तरतुदीमध्ये हे खूप मोठे मोठे आकडे फुगून आपल्याला सांगितले जातात. डिव्हायडेशन झालं आणि आकडे संख्या फुगवून आपल्याला सांगतात, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या दृष्टीनं ती रक्कम तोकडीची. कोठारी आयोगाने तेव्हा सांगितलं स्वातंत्र्यानंतर की 6% शिक्षणावरची तरतूद असली पाहिजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या. त्याची काय परिस्थिती आहे? मोठंच मोठं 2% आपण जातो आहे. जे 3% सांगतायत ते फुगून सांगतायत. आणि बाकीच्या देशामध्ये नॉर्वेसारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, जे विकसितच देश नाहीत तर विकसनशील जे देश आहे त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे. आरोग्याच्या संदर्भात हीच परिस्थिती आहे. आपल्यापेक्षा पाकिस्तानची परिस्थिती आरोग्याच्या संदर्भात, गुंतवणूक करण्याच्या संदर्भात अधिक चांगली आहे. म्हणजे शासनाने गुंतवणूक करण्याच्या संदर्भात म्हणतो. इथे पाकिस्तानची स्तुती करण्याचा प्रश्न नाही. आपण 0.63 वर आहोत. ते 1च्या जवळपास आहे. या सगळ्या दृष्टीनं आपण जर पाहिलं की नुसतं आरोग्य म्हणजे काही नुसतं PSCच्या बिल्डिंग्स नसतात, तिथे त्या सुविधा द्याव्या लागतात. आणि आज सार्वजनिक आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या विस्कळीत झालेल्या आहेत. जरा आपण इरविनमध्ये जर गेलो तर एका बेडवर 3-3 लोक आहेत, 2-2 लोक आहेत. ते जर मावत नसतील तर ओरांड्यात लोक पडलेले आहेत आणि त्या ड्रिलला सलाईन त्यांना चालू आहे. सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने बोलत असताना आपल्याला विचार करावा लागेल की या पंचवटीपासून तर राजकमलपर्यंत जर आपण फेरफटका मारला तर त्या पुलाखाली असणारे जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, निर्वासित आहेत, जे वन भटकत आहेत, भीक मागत आहेत, त्यांच्याप्रती आपण काय न्याय केला याचा देखील प्रश्न आपण वाटला पाहिजे. ती विदारक परिस्थिती पाहून सर आपल्यालाच आपली खंत वाटते, दुःख होते. कुठेच ते राष्ट्रीय प्रवाहात नाही, मुख्य प्रवाहात नाही. या लोकांच्यासाठी आवाज उठवणाराही कोणी नाही. तो आवाज उठवण्याचं काम या अशा क्लस्टर अधिवासनाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. समविचारी संघटनांनी करण्याची गरज आहे.
या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना प्रचंड अशा प्रकारची ही बेरोजगारी आणि या दृष्टीनं विचार करत असताना जे जे प्रायव्हेटायझेशन होते आहे, खाजगीकरण होते आहे, ते गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. त्यावेळेस गॅट करार स्वाक्षरी करायची की नाही करायची खूप मोठे वाद झाले. दूरदर्शनला स्वायत्ता द्यायची की नाही द्यायची त्याची प्रचंड वाद झाले. आता दूरदर्शनला स्वायत्ता दिल्याच्यामुळं समाज माध्यमं किंवा जी काही टी व्ही चॅनल्स आहेत ती कशी भांडवलदारांच्या हाती गेलेली आहे आपण पाहतो. असे किती लोक आहेत, असे किती लोक आहेत, असे किती माध्यमं आहेत. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो आहे हा पूर्ण कवेत गेलेला आहे आणि प्रिंट मीडिया थोडाफार जागेवर आहे. हे सगळे पॅरामीटर्स विषमतेच्या संदर्भात, शोषणाच्या संदर्भात, समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात नागरिकांना लावावेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं, घटनाकरांचं म्हणणं होतं. हे पॅरामीटर्स आपण आपल्यापुरते न लावता माझा शेजारी, माझा समाज याच्यासाठी आपण ते लावले पाहिजेत. त्याचीसुद्धा खऱ्या अर्थानं एक गरज आहे. म्हणूनच घटनाकरांनी एक मूल्य एक मत आपल्याला दिलेलं आहे. एक मत एक मूल्य, समान मूल्य आहे. परंतु आपण पाहतो आहे की ज्या संवैधानिक संस्था आहेत त्या देखील भांडवलदारांच्या दबावाखाली सत्ताधाऱ्यांनी काबीज केलेल्या आहेत. स्वायत्त संस्था आहेत. इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे. तसं जर पाहिलं तर ईडी देखील स्वायत्त संस्था आहे. काय परिस्थिती आहे? ईडीचा दुर्दैवाने आज, CBIचा दुर्दैवाने आज धमकावण्यासाठी प्रचंड प्रमाणात उपयोग होतो आहे. आणि भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे. नुसतं ऑनलाईन केल्याने भ्रष्टाचार थांबत नाही. माणसाच्या मनामध्ये नैतिकतेची तत्त्व आल्याशिवाय ह्या गोष्टी सहज साध्य होत नाही. म्हणूनच घटनाकरांनी, बाबासाहेब नेहमी म्हणाले की नैतिक लोकांच्या हातात आपण गेलं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला जो काही घटनेने मतदानाचा हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, त्याचा तुम्ही वापर कसा करता याच्यावरती लोकशाहीचं भविष्य अवलंबून असणार आहे. आज दुर्दैव असं आहे की कोणती लोक आपण सत्तेत बसवलेली आहेत त्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आणि हे सगळं आपल्या गळ्यापर्यंत आलेलं आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे रहाडगाडगं जे चाललेलं आहे त्याला शह देण्याची गरज आहे. आणि भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही खऱ्या अर्थानं मनामनामध्ये झिरपली पाहिजे. तरच ते भारतीय राज्यघटनेमध्ये त्या विचाराचं प्रतिनिधित्व होऊ शकेल. हे घटनाकारांना अपेक्षित होतं. परंतु इथल्या ज्या काही राज्यव्यवस्थे शासनकर्त्यांनी दुही निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. सेक्युलर हा अत्यंत पवित्र असा शब्द आहे, परंतु त्याची इतकी विटंबना झालेली आहे की धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं आपण राष्ट्र म्हणतो आहेत, परंतु मूळ धर्मवाद्यांनी इथल्या धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची एक विषमता, शोषण अवस्था हजारो वर्षापासून होती. आणि ती कायद्याच्या चौकटीत देखील इथल्या सत्ताधाऱ्यांनी धर्मनिरपेक्षतावाद खऱ्या अर्थानं आपल्या राजकारणाचं सेक्युलरिझम होण्याची गरज आहे. सेक्युलर राजकारण करण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवानं ते आज होताना दिसत नाही. धर्माच्या नावाखाली सत्ता बळकावणे आणि लोकांची मनं भडकावणे आणि पोकळ राष्ट्रवाद जो आपल्या आजच्या या संदर्भातला खरा विषय आहे, पोकळ राष्ट्रवाद, ब्राह्मणांचा पोकळ राष्ट्रवाद हा जो विषय आहे, उच्चवर्णीयांचा जो काही राष्ट्रवाद आहे तो अत्यंत पोकळ असा राष्ट्रवाद आहे. जेव्हा राष्ट्रच नसेल तेव्हा राष्ट्रवाद कुठला? मनामनामध्ये दरी निर्माण झालेली गंगा जमुनी विरासत आपली आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी आपली विरासत आहे. हजारो वर्षाच्या या सगळ्या बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक देशामध्ये कुणी म्हणत असेल की आम्ही हिंदू राष्ट्र करतो तर ते कसं शक्य आहे? आणि ते न करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं हा समतेचा, बंधुत्वाचा झेंडा घेऊन आपण पुढं राहण्याची गरज आहे.
आणि या क्लस्टर अधिवेशनाच्या माध्यमातून आपण हा विचार समाजापर्यंत पोचवला पाहिजे. हा विचार केवळ व्यासपीठावरून समाजापर्यंत न पोचवता कृतीशील कार्यक्रमांची देखील खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि याच माध्यमातून आपले जे काही विचार आहेत ते आपण या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचं जे काही चित्र आपल्याला स्पष्ट करायचं आहे, पुढच्या पिढ्यांसाठी स्पष्ट करायचं आहे, ते आपल्या हातात आहे. लोकशाहीच्या पाठीशी, घटनेच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि थांबतो. संयोजकांनी मला बोलावल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय संविधान.